पुरंदर तालुक्यातील 7 गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. मात्र आता इथल्या बाधित गावांनी थेट आता कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. ते देखील शासनाच्या विरोधात. इथले काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. तुम्ही सरकारच्या विरोधात कोर्टात गेलाय, काय नेमकी तुमची कारण आहेत की ज्यामुळे तुम्हाला कोर्टात जावं लागेल? कारण तर महत्त्वाचं म्हणजे सरकारचा विश्वास. हं. जे संमतीपत्राचा जो घोळ कलेक्टरनी घातलाय त्याच्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागलं. हं. कारण त्यांनी जी संमतीचा खोटा भाव केला हं. आणि आम्ही मागणी करत असताना सुद्धा त्यांनी एकदा सुद्धा एक पेपर सुद्धा आम्हाला दाखवलेला नाही आजपर्यंत की किती संमती आली. हं. आणि पारदर्शकतेचा ढिंडोरा पिटत्यात दिवसभर रात्रभर की आम्ही पारदर्शकतेने हा प्रकल्प करतोय. पण ह्याच्यात कसलीच पारदर्शकता नाही. त्यांच्याकडं संमतीपत्राची खोटी आकडेवारी आहे. आणि एक आम्ही अर्ज केला, त्याच्यानंतर फर्स्ट अपील केलं, त्यावेळी आम्ही त्यांना संमतीपत्राची प्रत मागितलेली, त्यांनी आम्हाला फक्त आकडेवारी दिली तयार करून. खरं तर ही माहिती अधिकारातल्या कायद्यातच बसत नाही की तुम्ही माहिती तयार करून द्यावी. त्यांनी दिली, त्याच्यानुसार आम्ही आकडेवारी काढली. तर त्यांच्या ह्याच्यातच त्यांच्या पेपरवर पारगावची संमती फक्त 63% आहे. आणि आम्ही लोकांना विचारलं तुम्ही दिली का, तर त्याच्यातले जवळजवळ 20% लोकांची बोगस संमती दाखवलेली आहे. म्हणजे त्या लोकांनी ना तोंडी नाही, लेखी नाही, काहीच नाही, सही नाही केलेली कुठंच, परंतु सरकार दरबारी त्यांची संमती दाखवली गेली. आणि त्या संमतीच्या जीवावर आज प्रकल्प रेटायचं काम चाललंय जिल्हाधिकाऱ्यांचं. मग आता पुढची भूमिका असेल? त्याच शेतकऱ्यांना घेऊन आम्ही कोर्टात गेलोय की ही सरकारनं ही सिद्ध करून दाखवावं आम्हाला की ह्या लोकांची संमती खरोखर आहे. आणि तुम्ही जी 96% म्हणताय ना, ती पण तुम्ही सिद्ध करून दाखवा. तुम्ही जर खरंच पारदर्शकता आहे ना या प्रकल्पात, तर तुम्ही तर सिद्ध करून दाखवा. आम्ही वेळोवेळी कागदपत्रांची मागणी केली, पण त्यांनी दाखवली नाही, म्हणून आम्हाला नाईलाज असतो कोर्टात जावं लागलं. साधारणतः की इकडे मुख्यमंत्री म्हणतात 96 किंवा 97% लोकांनी याला संमती दिलेली आहे. दुसरीकडे त्यांचं म्हणणं असं की आम्ही संमती दिली. तुम्ही संमती कोणी दिली? संमती तर शेतकऱ्यांनी नाही दिलेली. जे शेतकरी आहेत खरे त्यांनी तर संमती नाही दिली. आता संमती कोणी दिली आता हे शासनाने सांगावं. म्हणजे कोणी बोगस सह्या केल्यात की कोणाकडून करून घेतले ते त्यांनी सांगावं. आम्ही नाही सांगू शकत ना त्या संमती त्यांनी कोणाकडून घेतले. साधा कोर्टाच्या सरकारच्या विरोधात किती ठिकाणी किंवा कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही कोर्टात गेला, किती केसेस? आता 2चा झाले तयार. म्हणजे आमच्या एक टेक्निकल इश्यूवरती एक आहे आणि एक दुसरी आहे ती बोगस संमतींची. आणि तिसरी आहे आता चालू होते. ती आहे ज्या लोकांनी संमती दिल्या होत्या फक्त त्या संमती दिल्या त्या मोजणीसाठी दिलेल्या आणि त्या शासनाने त्या मोजणीसाठी आणि अधिग्रहणासाठी पण वापर केला गेला. तर त्याच्यासाठी ते एकवटलेले दुसरे एक शेतकरी आहेत ज्यांनी संमती माघारी घेतली आणि ते एक कोर्टामध्ये असे 3 आहेत. बाबा कोर्टात गेलेला आहात, वाटतंय तुमच्या बाजूने निकाल लागेल? 100% आमच्या बाजूने निकाल लागेल. कारण पारगावमध्ये फक्त 13 लोकांनी संमती दिलेली, त्यात काही जणांनी माघार घेतलेली. आणि सरकार 93% 100% संमती जमीन द्यायला गेली होती का मोजायला दिली होती. पण सरकारने त्यात काय नमूद केलं तर ते सरकार म्हणतोय तुम्ही विमानतळाला संमती दिली. तर खरंच शेतकऱ्यांनी भीतीपोटी, कारण माझ्या कळितात, माझं वय 77 आहे, माझ्या कळितात कलेक्टर कधीच पारगावला आलेला नाही. आणि ह्या वेळेला म्हणजे संमती घेण्यासाठी त्यांनी असा मोठा भाव केला. प्रांत, कलेक्टर, मामलेदार, पोलीस असा बंदोबस्त घेऊन शेतकऱ्याच्या वाढीवस्तीवर शिंकले. त्यामुळे काही थोड्या शेतकऱ्यांनी भीतीपोटी 13 लोकांनी संमती दिली, मग मोजणी करता दिली. म्हणजे आकडा कुठून आला एवढा मोठा आकडा? त्यांनी राठीसेठ इथं आलेला आहे, त्यांनी गुंठ्यावर जमिनी विकलेले आहेत. त्या गुंठ्यावाल्यांचा आकडा वाढला असेल, पण शेतकऱ्यांनी इथल्या जमिनी संमती दिलेली नाही. सरकार म्हणतं आहे की हा प्रोजेक्ट करायचा आहे. आपण इथल्या काही महिला प्रतिनिधीत आपण त्यांची संवाद साधूया. सरकार म्हणतं इथला प्रोजेक्ट करायचा, एकीकडे तुम्ही जमीन आता पुढे काही शेतकरी आपली स्वतःची जमीन द्यायला तयार नाही. शासन हे जे काही करत आहे ते सगळं दबाव टाकून करत आहे. आत्ताच शासनाने आमच्या ग्रामपंचायतीला एक पत्र पाठवलं
की जे पारगावचे 5 पाझर तलाव आहेत तर ते MIDCला हस्तांतरित करण्यासाठी तुमचा अभिप्राय द्या. तर आमच्या गावाने परवा ग्रामसभा घेतली. बहुसंख्य लोक त्या ग्रामसभेला उपस्थित होते आणि त्या ग्रामसभेमध्ये सर्वांनी हात वर करून कारण विरोध केला की हे पाझर तलाव सुद्धा हस्तांतरित करायचे नाही. त्यासाठी असा म्हणजे हात वरती करून विरोध केलेले आहे आणि काही लोकांच्या बोगस संमत्या झालेल्या आहेत. तर आम्ही या संदर्भात कोर्टात गेलेलो आहे आणि त्या संमत्या बऱ्यापैकी माघारी आलेल्या आहेत आणि 100% संमती माघारी कशी येतील यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि शेवटपर्यंत आमच्या विमानतळासाठी विरोधच राहणार आहे. तुम्ही विरोध करताय, दुसरीकडे असं म्हणतात की विमानतळ झालं पाहिजे, आजूबाजूच्या लोकांना विमानतळाची गरज आहे. मग जर एखादा चांगला प्रोजेक्ट येत असेल तुमच्या अडचण काय? चांगली 1 कोटी रुपयाच्या अहो आसपास- 1 कोटी आम्हाला काय 10 कोटी पण नको आहेत. ही आमची काळी आहे, ही आमच्या हक्काची. ही जमीनच आम्हाला पाहिजे. आम्हाला कुणाचे पैसे नको, काय नको. आम्ही ह्या काळ्यावर सुखी आहे. आम्हाला नकोय ते विमानतळच नकोय आम्हाला. पण जर सरकार करू पाहतंय तर तुमची भूमिका काय असणार आहे? आम्हाला नकोय, न्या ना तिकडं दुसरीकडं. आम्हाला नकोय तर इथं कशाला करताय ना. आम्ही म्हणतोय का आम्हाला पैसे पाहिजेत की काय पाहिजे. आम्ही हाय ह्या जमिनीवर आम्ही सुखी आहे. आम्हाला नकोय पैसे पाणी काय. खरं तर तुम्ही कोर्टात गेले जाता, अशा पद्धतीनं पुढची 3 मुद्द्यांवरती तुम्ही वेगवेगळे दावे दाखल करणार आहात. सरकारचा मानस आहे की इथे विरोध करायचा. काय होईल पुढची लढाई कशी? पुढची लढाई काय कायदेशीर आहे आणि रस्त्यावर पण उतरायची आमची तयारी आहे. कारण बहुतांश लोकांनी संमत्या माघारी घेतलेल्या आहेत. लोकांना फसवणूक करून त्यांच्या संमत्या घेतल्या. त्यांना सांगितलं फक्त तुमच्या जमिनीचा सर्वे करू द्या, नंतर विमानतळ करायचं का नाही आम्ही तुम्हाला विचारतो. तर आता काय झाले की आता डायरेक्ट पैसे जमा करायचे अशा बातम्या जाणीवपूर्वक दिल्या जातात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून. पण लोकांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त मोजणीसाठी संमती दिली होती. तर त्या लोकांची फसवणूक झालेली आहे. ते फक्त रेटायचं काम त्यांचं चाललं आहे की पैसे वाटले की सगळं ही होईल. पाठीमागं आपण जे उलटं पालटं सगळं केलं आहे कायद्यांचं ते सगळं बरोबर होईल. परंतु त्यासाठी आम्ही कोर्टात गेले की ह्यांना जागेवर आणण्यासाठी आणि आम्हाला त्याच्यातून 100% रिझल्ट भेटणार आहे. विरोध काय आहे? विरोध काय नाही. आणि आता मरण जरी आलं तुम्ही जसे आता म्हटले त्यांना की विकासाला विरोध नाही आहे आमचा आणि नसणार पण. विकास हा झालाच पाहिजे, पण तो अशा जागेत करा की त्या जागेचे जे आहे ना थोडक्यात आमच्याकडे नको दुसरीकडे करा असं म्हणलं तुम्ही. दुसरीकडे करा नाही, जिथं जागा योग्य आहे त्या जागेवरती करा. इथं जे इश्यू जे आहेत ना टेक्निकल इश्यू असेल कुठं काय असेल त्याच कशाला तुम्ही हे करताय. दुसरी जागा आहे जिथं आता हे सगळे 7 गावं जातात. दुसरीकडे जे जातात ते थोडं जात असेल तिथं बघा. शासनाच्या भरपूर जागा आहेत, तिथं गेलं तरी चालेल, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. विरोध काय? विरोध कायम करणार. कारण पुरंदर तालुक्यात दोन्ही बाजून जर तुम्ही पाहिलं तर डोंगरदरे, ओढी नाले आणि हा जो पट्टा आहे 7 गावचा हा अगदी सुपीक आणि झाडी आहे. इथं जवळजवळ 4,000 का 4,500 सीताफळ आहे. परत अंजीर आहे, 3,500 अंजीर आहेत आणि लहान मुलांच्या करता प्रत्येकाने 10-20 झाडं आंब्याची, चिक्कूची, कुठं नारळाची प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या शेतात आलेली. त्यामुळं आम्ही जीव गेला तरी हरकत नाही. सरकार जरी आम्हाला कुंभारवाळासारखी जर आमच्यावर दादागिरी केली सरकारने परत तर आम्ही सुद्धा सरकारवर दादागिरी केल्याशिवाय राहणार नाही. जीव जाईपर्यंत आम्ही लढणार. शेवटपर्यंत विरोध कायम. उलट आतापर्यंत जो विरोध केला त्याच्यापेक्षा अजून तीव्र पद्धतीने आम्ही विरोध करणार आहे. अगदी रस्त्यावर उतरून आमच्या पद्धतीने आम्ही विरोध करणार आहे. विरोधच राहणार शेवटपर्यंत. तर हे होते पारगाव मेमाणे इथले शेतकरी. त्यांचं म्हणणं असं की रस्त्यावरची लढाई झाली, आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे, मात्र आमचा विरोध काय नाही. यातून पुढं काय येतं कॅमेरा पर्सन जीवन सहयोगी केली माझा पारगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.